विजय पाटील हा एका छोट्याशा गावातला साधा शेतकरी मुलगा. त्याचं लग्न गावातीलच एका साध्या पण हुशार मुलीशी झालं. तिचं नाव सुमन. लग्नाला 10 वर्ष झाली होती. त्यांच्यात 2 मुलं, 7 वर्षाचा रोहित आणि 5 वर्षाची संध्या. लहानसं कुटुंब होतं, पण आनंदानं प्रेमानं ते जगत होते. विजय मेहनती माणूस होता. शेतात काम करायचा, घरी यायचं, मुलांसोबत खेळायचं, एवढंच त्याचं आयुष्य. सुमन घर सांभाळत होती. तिच्या हातची भाकरी गावभर प्रसिद्ध होती. घरात हसणं खेळणं भरलेलं होतं. पण एके दिवशी सुमनला अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला विजयला वाटलं की साधा त्रास असेल, पण दुखणं वाढत गेलं. रात्री सुमन वेदनांनी तळमळत होती. विजयचं मन हेलावलं. शेवटी त्यानं ठरवलं हॉस्पिटलला घेऊन जायचं. गावात मोठं हॉस्पिटल नव्हतं. विजयनं शेजारच्या शहरातल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये सुमनला दाखल केलं. तिथं डॉक्टरांनी तपासणी केली. त्यांनी सांगितलं पोटात काहीतरी समस्या आहे, तिला ऑपरेशन करावं लागेल. हे ऐकून विजयचं काळीज धडधडलं. शस्त्रक्रिया म्हणजे मोठी गोष्ट, पण डॉक्टरनी त्याला विश्वास दिला. घाबरू नका, ही साधी सर्जरी आहे, 2 दिवसात ती बरी होईल. विजयला थोडं समाधान वाटलं. त्यानं देवाकडे प्रार्थना केली आणि सुमनला ऑपरेशन थिएटरकडे नेलं. बाहेर उभा राहून तो तणावात प्रार्थना करत होता. सर्जरी सुरू झाली. डॉक्टर, नर्स, मशीन, सगळं वातावरण गंभीर होतं. डॉक्टरांनी पोटातली समस्या सोडवली, पण घाईगडबडीत एक भयंकर चूक केली. सर्जिकल ब्लेड सुमनच्या पोटातच राहिलं. कोणी लक्ष दिलं नाही. डॉक्टरांना वाटलं सगळं नीट झालं. त्यांनी पोट बंद केलं. विजयला बाहेर येऊन सांगितलं ऑपरेशन यशस्वी झालं, काळजी करू नका. विजयचा चेहरा आनंदानं उजळला. त्यानं सुमनला पाहिलं. ती थोडी अशक्त दिसत होती, पण जिवंत होती, हेच त्याच्यासाठी मोठं होतं. पुढचे 2 दिवस सुमन हॉस्पिटलमध्ये होती. तिला सतत वेदना होत होत्या. ती म्हणायची, विजय, पोटात काहीतरी टोचतंय, जणू कुठेतरी धारदार वस्तू आहे. पण डॉक्टरांनी दुर्लक्ष केलं. त्यांनी सांगितलं ही सामान्य वेदना आहे, काही दिवसांनी ठीक होईल. 3ऱ्या दिवशी मात्र अचानक सुमनची प्रकृती बिघडली. तिचा श्वास घेणं थांबलं. डॉक्टर धावत आले, पण सगळं संपलं होतं. संपूर्ण जग विजयच्या डोळ्यासमोर कोसळलं. 2 मुलांची आई, त्याची जीवनसाथी, त्याचं सुख, सगळं एका क्षणात हरपलं. विजय आक्रोश करून रडला. गावात सुमनचा अंत्यसंस्कार झाले. सगळं गाव जमलं होतं. विजयचं मन फाटून निघालं होतं, पण नशिबाचा खेळ अजून बाकी होते. अंत्यसंस्कारानंतर तिच्या कपड्यांची बांधाबांध करताना विजयला एक वस्तू दिसली. रक्तानं माखलेला धारदार सर्जिकल ब्लेड. तो क्षण विजयच्या अंगावर शहारे आणणारा होता. त्याला समजलं की हेच ब्लेड डॉक्टरांनी तिच्या पोटात विसरलं होतं. या निष्काळजीपणामुळे त्याची बायको मृत्युमुखी पडली होती. विजयच्या डोळ्यातले अश्रू रागात बदलले. त्याच्या मनात एकच विचार होता, हे डॉक्टर गुन्हेगार आहेत, मला माझ्या सुमनसाठी न्याय मिळवायचा आहे. पोलीस कंप्लेंट केल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली आणि त्यानंतर मग डॉक्टरांनी सांगितलं की हे सगळं चुकून घडलेलं आहे. त्या डॉक्टरला निलंबित करण्यात आलं आणि हॉस्पिटलवर मोठा दंड ठोकण्यात आला.